बनवणं हे देखील तितकंच चॅलेंजिंग असतं. चांगली माणसं मिळणं आणि त्यांच्याकडून योग्य ते काम करवून घेणं. मला असं वाटतं याच्याकडे अगदी फार लहान वयामध्ये तुझा कल आम्ही म्हणजे पाहिलेला आहे तुमचा. सो हे सगळं जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की हे नेमकं कसं घडलं? म्हणजे शिक्षण तुमचं मुंबईमध्ये घडलं, त्यानंतर तुम्ही चेन्नईत गेलात. तर तो अनुभव कसा होता? शैक्षणिक एक सिस्टममधला फरक कसा जाणवला? तोही आम्हाला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल. माझं ॲक्च्युअल एज्युकेशन हे पुण्यामध्ये झालं होतं फर्ग्युसनला, पॉलिटिकल सायन्स. आणि मग त्याच्यानंतर मी चेन्नईला गेलेलो जर्नलिझम ACJमध्ये. आणि तो एक चेंज, फील्डचा पण एक चेंज होता की फ्रॉम हार्डकोर पॉलिटिकल सायन्स टू जर्नलिझम. मग आता पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला तुमचे पॉलिटिकल ओपिनियन्स, पॉलिटिकल थॉट्स हे कल्टिवेट करणं, ते फ्रेम करणं, ते बोलून दाखवणं हे शिकवलं जातं. जर्नलिझममध्ये थोडं उलटं होतं की तुम्हाला तुमचे पॉलिटिकल थॉट्स बोलून नाही दाखवायला लागत, किंवा ते तुमच्या आर्टिकलमध्ये किंवा तुमच्या रिपोर्टिंगमध्ये शक्यतो रिफ्लेक्ट नाही झाले पाहिजे. तुम्ही तटस्थ राहावं लागतं. तटस्थ राहायला पाहिजे, न्यूट्रल राहायला पाहिजे. सो ती एक शिकण्याची एक महत्त्वाची गोष्ट होती. पण त्याचबरोबर जर्नलिझम आणि पॉलिटिक्स ह्याचं नातं काय, ते कसं काम करतं एकत्र. जर्नलिस्टनी काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, जर्नलिस्टचं काय पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, ते खूप एका चांगल्या अर्थाने शिकवायला मिळालेलं. तिकडे एक आम्हाला हिंदूचे प्रोफेसर याचे पनीर सेल्वन म्हणून शिकवायला पॉलिटिकल सायन्स. त्यांचा एक लेक्चर सिरीज होतं अंडरस्टँडिंग पॉलिटिक्स म्हणून. तर ते खूप छान आम्हाला शिकवायचे की ते सगळ्यात पहिले एक पॉलिटिकल घटना एका स्टोरीसारखं रंगवून रंगवून सांगायचे. मग त्याच्या मागचे पॉलिटिकल किस्से आणि पॉलिटिकल हॅपनिंग्स आणि अंडरस्टेटमेंट्स आणि जे ज्या राजकारणामुळे त्या बिटवीन द लाईन्स सांगायचे. आणि मग ते तिसऱ्या कढीला सांगायचे की एक पत्रकार म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि काय यातनं तुम्ही काय घेऊन गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे एका इन्सिडेंटकडे 360 डिग्रीजनी बघणं आणि सगळे अँगल्स काढणं हे तिकडनं एक थोडी स्किल डेव्हलप होत गेली असं मी मानतो. पण त्याच्याहूनपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रीडिंग रायटिंगची एक महत्त्वाची आणि जर्नलिस्टिक स्टँडर्ड्स घेऊन रायटिंगची हॅबिट, माझं आर्ग्युमेंट स्ट्रॉंगली समोर ठेवण्याचे, फ्रेम करण्याचे एक भाग जो झाला तो ACJमधनं झाला असं मी मानतो. लॉ करावं असं नाही वाटलं का? हा त्याच अनुषंगानं एक मला प्रश्न विचारावा मला असं लॉ वाटतं. ॲक्च्युली करायचंय. मी मध्ये ॲडमिशन पण घेतली होती लॉला, पण ती कोविडमुळे पूर्ण नाही झाली आणि मग त्याच्यानंतर मी UKला शिक्षणासाठी निघून गेलो. पण लॉ करणं हे माझ्या अजेंडावरती आणि मी करणार आहे ते नक्कीच. नक्कीच. सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा काही विचार आहे का? आणि निवडणूक लढवणार का? हे बघा, आता मी हे दोन गोष्टी वेगळ्या पकडतो. बरं. जर तुम्ही विचारलं की सक्रिय राजकारणामध्ये येणार का, तर मी म्हणेन गेल्या 1.5-2 वर्षापासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे. आणि इलेक्टोरल पॉलिटिक्स ज्याला आणि आपण सक्रिय राजकारण म्हणजेच निवडणूक लढवणं का, तर त्याला आपण नाही म्हणतो. आता म्हणजे हे उदाहरण खूप लोकांना बोचणार आहे, पण आपण बाळासाहेब ठाकरेंचं एक्झाम्पल घेतलं. त्यांनी कधी निवडणूक नाही लढवली, पण आपण कधी हे म्हणू का ते सक्रिय राजकारणी नव्हते? कधीच नाही म्हणणार. खरं. सो तो तसा एक अंडरस्टँडिंगचा भाग येतो. पण मी स्वतः निवडणूक लढवणं किंवा मी स्वतः निवडून MP होणं, MLA होणं ह्याच्यापेक्षा माझं महत्त्वाचं, माझा गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की आतापर्यंत ज्या ज्या समूहांना सत्तेची दारच नव्हती उघडली, किंवा आतापर्यंत ज्या ज्या वंचित समूहांना हे वाटत होतं की आम्हाला डेमोक्रेसी म्हणजे फक्त पोलिंग बूथवरती जाऊन कमळाबाईचं किंवा पंजाचं बटन दाबून घरी यायचं, त्यांच्या मनातनं हा न्यूनगंड काढून त्यांना सांगणं की तुम्हाला आज इलेक्टोरल पॉलिटिक्सचा अधिकार आहे, तुम्ही सत्तेमध्ये जाऊ शकता, तुम्ही सत्तेमध्येच जाऊन तुमचा स्वतःचा विकास करू शकता. आणि त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाणं आणि त्यांच्यापर्यंत सत्तेची दारं उघडणं हा माझा मेन ऑब्जेक्टिव्ह